महावितरणकडून सध्या शेतकऱ्यांना कृषी पंपांचा वीज पुरवठा लोड शेडिंग व्यतिरिक्त सतत खंडित करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. अवकाळी पाऊस असो किंवा गारपीट, यात शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला असताना महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात येत आहे. महावितरणने कृषी पंपांचा वीज पुरवठा खंडित करू नये, अशी मागणी पोही येथील शेतकऱ्यांनी केली आहे. कनिष्ठ अभियंता वीज कंपनी कार्यालय, शिंदी अंतर्गत येणाऱ्या पोही शेत शिवारातील लोड शेडिंग व्यतिरिक्त वीज पुरवठा सतत खंडित होत असल्याने संत्रा झाडांना पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. अशात सतत वीज पुरवठा खंडित होणे, तर कधी विजेचा दिवस असल्यावर वीज सतत बंद ठेवणे. शेतकऱ्यांनी याबाबत वीज कार्यालयात विचारणा केल्यास फॉल्टी आहे असे कोणते ना कोणते कारण सांगणे, अशामुळे बागायतदार शेतकरी संत्रा फळ टिकवण्याच्या मोठ्या चिंतेत सापडले आहेत. तसेच मुबलक पाणी असूनही महावितरणच्या लहरीपणाने वीज खंडित होत असल्याने संत्रा झाडे वाळण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र दिसते. यामुळे या गंभीर बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन सुरळीत वीज पुरवठा व्हावा, अशी मागणी शेतकरी उज्ज्वल गाडगे, श्याम माकोने, दीपक भिसे, प्रकाश दाभाडे, सुधीर ठाकरे, प्रफुल्ल ठाकरे, अमोल बदरके, विनोद बदरके, संजय चऱ्हाटे, चेतन बदरके, सागर इंगळे, सुदाम वढाळे यांनी केली आहे. लोड शेडिंग व्यतिरिक्त सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने काही महिन्याअगोदर परिसरातील शेतकरी रात्रीची वीज न आल्याने त्याच वेळी पथरोड पॉवर स्टेशन ऑफिस येथे गेले असता ज्या भागात रात्रीचा वीज पुरवठा सुरू असतो ती वीज वाहिनी बंद करून ज्या शेतशिवारात लोड शेडिंग आहे तेथील वीज सुरू असल्याचा गंभीर प्रकार शेतकऱ्यांना दिसून आला. शेतकरी आक्रमक झाल्यावर त्याच वेळी तेथील रात्रपाळी कर्मचाऱ्यांनी हातपाय जोडून प्रकरण रफादफा केले होते. यावरून पैसे घेऊन हा प्रकार सुरू असल्याचे शेतकऱ्यात चर्चा होती. तसाच प्रकार पुन्हा तर सुरू नाही ना, अशी शंका शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. नितीन दुरबुडे, विदर्भ न्यूज, पथरोड.